तर राज्यातल्या हवामान विभागानं 10 जून पर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला दिलाय। दुसरीकडे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 1 इंच खरं तर ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक असल्याचं म्हटलंय। 1 जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो। मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे। चांगले बियाणे आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय। एकदम पाऊस आता बंद पडणारच नाही। आता म्हणजे 7-8 जूनला देखील 7-8-9 जूनला देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणजे भाग बदलत पडणार आहे, पण पडतच जाणार आहे। त्याच्यानंतर 10, 11, 12, 13च्या दरम्यान काय होणार आहे, थोडं विश्रांती घेणार आहे। पण राज्यामध्ये 14 जून ते 18 जून पावसाळ्यामध्ये आतापर्यंत जूनमध्ये इतका पाऊस पडला नाही, तितका पाऊस या 14 ते 18 मध्ये पडणार आहे। आणि त्याच्यामध्ये समजा शेतकऱ्याने पेरणी केली आणि उगून आलं तर शेतकऱ्यासाठी खूप जीवदान आहे। आणि ज्या ज्या वर्षी लवकर पेरणी होती त्या वर्षी म्हणजे जी पेरणी आहे योग्य उतार देखील येतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।